हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. सोहनच्या जाण्यामुळे असा विचार करू नकोस की आयुष्य थांबलंय. उलट आता तुला खूप पुढे जायचंय. जे काही झालंय ते खूप चुकीचं झालंय. आकांक्षा हा आघात कसा सहन करू शकणार आहे? असं नको व्हायला की माझी पोर अगदी पार उद्ध्वस्त होऊन जाईल. आकांक्षा, तुझी अंगठी कुठे आहे? ती अंगठी सोहनला दिलीये, टाईट करायला दिलीये. ती खूप सैल झाली होती बाबा. काही दिवसांनी तू सासरी जाशील. मी तुला भेटायला येत राहीन. नाही, काळजी कशाला करते? बस काही दिवसांनी तू सासरी जाशील. हे घर सुन सुन होऊन जाईल. मी तुला भेटायला येत राहीन. नाही, कशाला काळजी करतेस? काय झालं आई? तू हसता हसता अचानक गप्प झालीस. हो पूजा, माझ्या मनात अचानक हा विचार आला की आपण तृष्णाशी जसे वागलो, जर तुझ्या सासरी तसेच वागले तर? आई, आपण वहिनीशी जे काही वागलो होतो ना, ते तिच्यामुळे वागलो. एकतर ती हुंडा घेऊन आली नव्हती आणि आपल्या लाखोंच्या दादाची दमडी एवढी किंमत केली होती तिच्या बाबांनी. मग असं वागणं योग्यच होतं ना तिच्याशी. पण माझ्या बाबतीत असं काहीही होणार नाही. माहितीये दादा काय म्हणत होता? दादा म्हणत होता की तो माझं लग्न धूम धडाक्यात करणार आहे, की लोक बघतच बसतील. आणि आई, दादा मला रिकाम्या हाती थोडी पाठवणार आहे. त्याची एकुलती एक बहीण आहे मी. हुंडा तर तो देईलच. आणि एकदा हुंडा मिळाल्यावर माझ्या सासरच्यांना काय तक्रार असणार आहे? पूजा, हुंडा देणं आणि घेणं दोन्ही चुकीचं असतं. आणि ही आपली चूकच होती की आपण तृष्णाला हुंड्याकरता त्रास दिला. आणि दुसरी चूक ही असेल की तुझ्या सासरच्यांना हुंडा देऊन आपण खुश करणं. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही मला काहीच देणार नाही? देऊ ना बेटा, नक्की देऊ, पण तितकंच देऊ जितकी आपली ऐपत आहे. आणि तसंही तुझ्या सासरकडच्यांनी काही हुंडा मागितला नाहीये. हो आई, आज जेव्हा तुझ्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे तेव्हा हुंडा घेणं पाप झालं. आणि वहिनी हुंडा घेऊन आले नाही तर त्यात तिचा दोष. वा. पूजा बेटा, तू अजून लहान आहेस म्हणून तुला कळत नाहीये. आणि तसंही एका सुनेचा सगळ्यात मोठा गुण तिचं वागणं असतं. आणि जर तुझं वागणं चांगलं असेल तर तू तुझ्या सासरच्यांचं मन तसंच जिंकून घेशील. कोणास ठाऊक काही अशी फालतू का बडबडते. एकीकडे वहिनीची बाजू घेते आणि दुसरीकडे मला हुंडा न द्यायच्या गप्पा करते. बहुतेक माझ्या लग्नाच्या खर्चामुळे गोंधळून गेली ती. काही हरकत नाही, दादा तर हुंडा देणारच आहे ना, मग हिच्याकडे कशाला मागू? पूजा,
माझं म्हणणं कळतंय ना तुला बेटा? हो आई, तू बोलत राहा, मी ऐकते. पूजा, सासरी तुझं वागणं चांगलं असू दे. मोठ्यांचा आदर कर, लहानांवर प्रेम कर. मग बघ कसे सगळे तुझे कौतुक करतात ते. तृष्णा, अपूर्व येईल बेटा, तू ये, बस माझ्याजवळ. आई बघ ना, अपूर्वाने केव्हाचा मला फोन करून सांगितलंय की मी लवकर येतोय आणि अजून पोहोचले नाही. अपूर्व, तुम्ही कशा आहात आई? मी बरी आहे. आणि बाबा कसे आहेत? ते सुद्धा बरे आहेत बेटा. बाबा खूप लवकर रिकवर होत आहेत आणि डॉक्टर म्हणत होते त्यांना हॉस्पिटलमधून लवकरच सुट्टी मिळेल, ते लवकरच घरी येतील. तृष्णा, उभ्या उभ्याच बोलणार आहेस की अपूर्वाला बसायलाही सांगणार आहेस? सॉरी अपूर्व, बाबांचा विषय निघाला आणि मी विसरलेच. तुम्ही या ना, इथे बसा. तृष्णा, आकांक्षा कशी? आकांक्षा स्वतःला सावरायचा प्रयत्न करते. तसही ती ना आपला आनंद लवकर व्यक्त करत आणि नाही दुःख. आणि जे काही तिच्या बाबतीत घडलंय अचानकच घडलंय, म्हणून त्या धक्क्यातून अजून सावरलेली नाहीये ती. तृष्णा, आकांक्षाला हे सगळं विसरायला थोडा वेळ लागेल. तिने सोहन सोबत प्रत्येक दिवसाला एक नवीन स्वप्न बघितलं असेल आणि एकाच दिवसात एकाच क्षणात सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली. तूच विचार कर, तिला कसं वाटत असेल. कुणास ठाऊक माझी पोर या धक्क्यातून सावरेल की नाही. आई, काळ सगळ्या जखमा भरून काढतो. तुम्ही तिला तिचा थोडा वेळ द्या, ती नक्की बरी होईल. माझी मेनकाला ओळखण्यात चूक झाली अपूर्व. मी तिचा भोळा चेहरा आणि गोड गोड बोलण्याला फसले. तिचे खोटे अश्रू मी बघितले, पण तिच्या मनातलं कपट नाही समजू शकले. नाहीतर आज जे आकांक्षाच्या बाबतीत घडलं ना, ते कधीच घडलं नसतं. सुकन्या आमच्या कन्या. खरंच आहे, तुम्ही मेनकाला अजून ओळखलं नाही. तिला एखादी गोष्ट हवी असेल ना, तर ती काहीही करून ती गोष्ट मिळवतेच. मल्लिका थापरची मुलगी आहे ती, त्यांच्यासारखीच जिद्दी. हा, हे खरे आहे की तिने तुमचा विश्वास जिंकून हे सगळं केलं, पण तिने हे केलं नसतं ना, तरीही सोहनला या ना त्या मार्गाने तिने मिळवलंच असतं. पण अपूर्व, त्या दिवशी मेनकाला सोहन बरोबर पाहून मला अजिबात असं नाही वाटलं की तिने सोहनवर कधी प्रेम केलं असावं. तृष्णा, सोहन तिचं प्रेम नाहीये, तो तिच्या विजयाचं पदक आहे, जे तिने आकांक्षाला हरवून मिळवलेलं आहे. आता तिला सोहनशी काही घेणं देणं नाहीये, काही कर्तव्य नाहीये. आणि तृष्णा, तशी आपल्याकरता आकांक्षा महत्वाची आहे, मेनका नाही. म्हणून आता आपण आकांक्षाचा विचार करायला हवा, त्या मेनकाचा नाही की तिने काय केलं, कसं केलं. हो तृष्णा, अपूर्व योग्य बोलतोय. आपणच आकांक्षाला सांभाळायला हवं. इतर कुणाशी आपलं काही घेणं देणं नाहीये. बरं आई, आता आम्ही निघतो. बरं बेटा, येत जा. बेटा तृष्णा, तुला जसा वेळ मिळेल तसा आकांक्षाला फोन करत जा बेटा. ती तुझ्यापासून काही लपवत नाही. तू अजिबात चिंता करू नकोस आई, मी आकांक्षाला कधीच एकटं नाही सोडणार. तू फक्त बाबांची काळजी घे आणि स्वतःची. सुखी राहा बेटा. येते मी.
खरं सांगू आकांक्षा, तर तू जेव्हा मला हे सांगितलंस की माझा ऍक्सिडेंट मल्लिका थापरने करवला आहे, तर मला पहिल्यांदा त्याच्यावर विश्वासच बसला नाही. मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता की मल्लिका थापर असं काही करू शकते. पैशात खूप ताकद असते बाबा. पैसा काहीही घडवून आणू शकतो. आणि मल्लिकाजी, त्यांना वाटलं त्या तुम्हाला कोर्टात जाण्यापासून नाही थांबवू शकत, म्हणून असं काहीतरी करावं की एका झटक्यात सगळंच संपून जाईल. हो, मल्लिका थापरने मला थांबवण्याकरता काय काय नाही केलं. इतकं की अपूर्वला सुद्धा तिने माझ्या विरोधात भडकवलं. जीजू, हो, अपूर्वने मला धमकी दिली होती, जर मी मल्लिकाच्या विरोधात केस मागे नाही घेतली तर तो तृष्णाला नेहमी करताच इथे घरी सोडून जाणार होता. नक्कीच यामागे मल्लिकाजींचा काहीतरी डाव असला पाहिजे, नाहीतर जीजू ते असं कधी करणारच नाही. नाही आकांक्षा, अपूर्व पैशांकरता काहीही करू शकतो. बाबा, कदाचित तुम्ही बरोबर बोलत असाल, पण हे सगळं त्यावेळेस आहे जेव्हा तुमचा ऍक्सिडेंट झाला नव्हता. पण आता परिस्थिती बदलली आहे आणि जीजूही बदलले. त्यांना त्यांच्या वागण्याचा खूप पश्चाताप होतोय. हो, जर त्याला पश्चाताप झाला असता तर तो एकदा तरी मला भेटायला इथे आला असता. अहो नाही नाही बाबा, ते रोज इथे येत आहेत. फक्त तुमच्या पुढे येण्याची हिंमत होत नाहीये त्यांची. त्यांनी तृष्णाताईला सांगितलंय की ते तुम्हाला येऊन भेटणार आहेत आणि त्यांच्याकडून ज्या चुका झाल्यात त्याबद्दल माफीही मागणार आहेत. आकांक्षा, जर अपूर्व सुधारला असेल तर याहून मोठी आनंदाची गोष्ट माझ्याकरता दुसरी नाहीये. बस तृष्णा आनंदी राहावी, यापेक्षा जास्त आता माझी काही अपेक्षा नाही. हो बाबा, असंच होईल. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. सुकन्या आमच्या कन्या. एक काम करा ना, तुम्ही माझ्या टेबलवरच्या सगळ्या फाईल्स घ्या आणि त्या चेक करा. हो, त्यातच आहेत ते पेपर्स. चालेल. हा, अपूर्व, तुम्ही फोनवर बोला, मी दार उघडते. ठीक आहे. बाय. नमस्कार. तुम्ही आता नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार ताईसाहेब. नमस्कार. न सांगता आलो म्हणून माफी मागतो. असं काही नाही आहे दीनानाथजी, हे तुमचंच घर आहे. वाटेल तेव्हा येत जा तुम्ही. अहो तुम्ही पण हे काय बोलताय? हे पण तर तुमचंच घर आहे. तुम्ही बसा ना. सुनबाई, जा पाणी घेऊन ये. हो आणते. नाही, ते सगळं राहू द्या. आधी ज्या कामासाठी आलो ते करून टाकू. अहो भाऊसाहेब, असं काय करता? या बसा प्लीज. हो, बसा बसा ना हा, तुम्ही. बसा बसा, ना. बसा. या. बसा. हो भाऊसाहेब बोला. खर तर पंडितजींनी विशाल आणि पूजाच्या लग्नाची तारीख पक्की केली. आजपासून 10 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. दहा दिवस? 10 दिवसामध्ये? अहो भाऊ, कसं होईल हे सगळं? तुम्ही काळजी करू नका, सगळी तयारी होईल. पण भाऊसाहेब, तुमचा मोठा मुलगा पण नाहीये ना इथे? येईल लग्नाच्या दिवसापर्यंत. बस त्याचं काम 4-5 दिवसात संपून जाईल. भाऊसाहेब, बाकी सगळं तर बोलून झालंय,
एक गोष्ट राहिली, कोणती गोष्ट? ते देण्या घेण्याचं. नाही म्हणजे आमची ऐपत तुमच्या बरोबरीची नाहीये, तरी पण आम्ही मुलीकडचे आहोत, त्यामुळे आम्ही पण आपल्या ऐपतीप्रमाणे तुमच्याशी काही देणं घेणं करू इच्छितो. फक्त तुम्ही आदेश द्या. तुम्ही काय देणार भावेश साहेब? सगळंच तर आहे आमच्याकडं, आम्हाला काही नको. फक्त एका चांगल्या सुनेची गरज होती, ती संपली. पण असं कसं होऊ शकतं? असंच होणार भावेश साहेब, आमची इच्छा आहे. आणि लग्न पण अगदी साध्या पद्धतीनं होईल. काही दिखाऊपणा नाही, काही देणं घेणं नाही. फक्त तुमच्या मुलीला 4 कपड्यांनीशी पाठवून द्या. हॅलो. हॅलो आकांक्षा, कशी आहेस तू? मी बरी आहे ताई. आणि आता बाबांची तब्येत कशी आहे? ते पण अगदी मजेत आहेत. तू सांग, तू कशी आहेस? तू जेवलीस का? नाही ताई, मला भूक नाहीये. भूक लागेल तरी कशी? एकटीच बसून काय विचार करत असतेस? नाही ताई, असं काहीही नाहीये. तू सांग, तू बरी आहेस ना? मी पण एकदम ठीक आहे. आता काम खूप वाढणार आहे ग. पूजाचं लग्न होणार आहे ना, तर त्याची तयारी. ताई, मी समजू शकते. मला तुझ्या कोणत्याही गोष्टीचं अजिबात वाईट वाटलं नाही. आणि तसंही ही तर खूप आनंदाची बातमी आहे की पूजाचं लग्न होत आहे. हो आकांक्षा, पण हा आनंदाचा क्षण अशा वेळी आला ज्यावेळी माझ्या मनाचा एक कोपरा खूप दुःखी आहे. ताई, तू स्वतः आनंदी राहा. तुझ्या मनाचा तो कोपरा आपोआप आनंदी होईल. मी तुझ्याशी नंतर बोलते. तू कॅन्टीनला जाऊन जेवून घे आधी. ठीक आहे ताई, मी खाऊन घेईन. तू काळजी नको करूस. स्वतःची काळजी घे. बाय. ठीक आहे, बाय. सुकन्या आमच्या कन्या. सोहन! अशी कशी ही नियती, अशी कशी कहाणी, वेगवेगळे रंग दाखवी जीवन तुझला राणी. अशी कशी ही नियती, अशी कशी कहाणी, वेगवेगळे रंग दाखवी जीवन तुझला राणी. फसवी ठरली सारी स्वप्ने, जळून गेली नाती, बंध रेशमी काल सोडले क्षणात तुटुनी साती. सुखी रहा जरी दूर लोटले भावदा. हे तुझ्यासाठी आकांक्षा.
हेच मागते वाहता वाहता लोचनातील हे पाणी, हे पाणी, हे पाणी. खूप सुंदर आहे. सुखी रहा पण तुझ्यापेक्षा नक्कीच नाही. आहे मागणी. याचं सौंदर्य तेव्हाच उजळेल जेव्हा तू याला घालशील. ही माझी हो मी तर विचार केलाय, मी लवकरात लवकर बँकेची एक्झाम देऊन एक लवकरात लवकर नोकरी करणार. लवकरात लवकर? पण का? काय ग हे आकांक्षा, जर मला चांगली नोकरी नाही मिळाली तर तुझ्या वडिलांकडनं तुझा हात कसा मागेन? ही माझी हो जीवन नौका अशी कशी आजही थांबली. तुम्हा सगळ्यांची मी ओळख करून देते त्यांच्याशी ज्यांच्याशी मी लग्न केलंय. मोठी गाणी सोहन, फसवी ठरली सारी स्वप्ने जळून गेली नाती. सोहनवर माझं आधीपासून प्रेम होतं सोडले आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकत होते. जरी दूर लोटले भाव दाटती मनी. हेच मागते वाहता वाहता लोचनातील हे पाणी, हे पाणी, हे पाणी. सुखी रहा ही आहे मागणी. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या